आश्रीगडावर पर्यटन विकास की ठेकेदार वनधिकाऱ्यांचा विकास असा प्रश्न सध्या पर्यटकांना पडलाय. हा निधीचा खेळ कोट्यवधींच्या कामांवर प्रश्नांचा भडीमार होतोय. बातमी वनपरिक्षेत्रातील आणि पालघर जिल्ह्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारा ऐतिहासिक महत्त्व असणारा आश्रीगड. पर्यटन विकासाच्या नावाखाली शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतोय, पण प्रत्यक्षात विकास होतोय की केवळ कागदोपत्री निकृष्ट बोगस कामे. पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक आश्रीगडावर आता हाच प्रश्न ऐरणीवर आलाय. पालघर जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे 1,69,00,00,000 रुपयांच्या 17 कामांना मंजुरी देण्यात आली. मात्र स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. गडाच्या पायवाटेवर मोठ्या प्रमाणात उत्खनन, झाडांच्या मुळांभोवतीची माती काढल्याने पर्यावरण धोक्यात आल्याचा दावा केला जातो. उभारलेले लोखंडी कुंपण गंजलेले, काही सिमेंटची कामे उखडलेली आणि पहिल्याच पावसात काही ठिकाणी नुकसान झाल्याची दृश्ये समोर आली आहेत. उत्खननातून निघालेली माती नेमकी कुठे गेली? कामांचा दर्जा कोणी तपासला? वेगवेगळ्या निवेदनांची गरज का भासली? आणि कोट्यवधी रुपयांच्या खर्चानंतर ही कामांवर इतके प्रश्न का उपस्थित होत आहेत? असे अनेक सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करतात. या सर्व आरोपांबाबत भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही थेट वन परिक्षेत्र अधिकारी सातपुते यांची भेट घेतली. त्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र अनौपचारिक चर्चेत कामे मंजूर अंदाजपत्रकानुसार सुरू असून ठेकेदाराला अद्याप संपूर्ण बिले अदा करण्यात आलेली नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. काम अपूर्ण असताना अगोदरच बिल काढण्याचा प्रताप केला असल्याचे आरोप सध्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर होत आहेत. कामांचा दर्जा चांगला असल्याचा दावाही त्यांनी केलाय. आता या प्रकरणाकडे राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी लक्ष देण्याची मागणी होती. स्थानिकांचा आग्रह आहे की या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून आरोपांमागील सत्य समोर आणावे आणि अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. आश्रीगडावर पर्यटनाचा विकास झाला की विकासाच्या नावाखाली निर्माण झाले नवे प्रश्न? या विशेष वृत्तातून पाहूया नेमकी वस्तुस्थिती. संपादक जनतेचा वाली विजय घरत यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट. अनेक वर्षापासून आश्रीगड, ज्याला अनन्य ऐतिहासिक असं महत्व आहे, सुरतेवरून शिवाजी महाराज जेव्हा आले होते तेव्हा ते आश्रीगडावरती आले होते, कोच किल्ल्यावरती गेले होते, असा इतिहासामधले काही दाखले आहेत. मात्र या आश्रीगडासाठी ज्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात त्यांना विश्रांतीसाठी हा एक भव्य असा हे बांधलेला आहे. मात्र हे बांधत असताना याचा बघा, हा कामाचा दर्जा बघा, हा कामाचा दर्जा बघा, किती किती निकृष्ट दर्जाचा हा हे आहे, काम आहे. याच्यावर क्षमतात म्हणजे करोडो रुपये खर्च करायचे आणि अशा पद्धतीने हे खर्च ठेकेदाराच्या घशात आणि अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी खर्च करायचा का, असा प्रश्न निर्माण. यापुढे बघा, इथे सुद्धा मलाही घे, इथे सुद्धा या भेगा बघा, या वर्षाचं हे काम आहे आणि या भेगा कशा पडल्यात. आता इथे जर बघाल तुम्ही तर हे इकडनं जे पाणी येतं त्या पाण्यामध्ये हे सर्व हे इथे या ठिकाणी सर्व खोदलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर बघा किती निकृष्ट दर्जाचं, म्हणजे हे सर्व पोकळ आहे, दिसतं तुम्हाला? हे बघा, हे सर्व पोकळ बांधकाम, म्हणजे फक्त दगडी रचल्या गेल्या, सिमेंटचा मुलामा दिला गेला आणि हे पैसे काढण्याचे काम इथल्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केलं आहे असा आरोप सध्या जरी होत असला तरी हे आरोपामधले हे सत्य वास्तव आपल्याला पाहायला भेटतं. महाराष्ट्रातून अनेक ठिकाणातून, अनेक गावातून पर्यटक या ठिकाणी या गडाला भेट देण्यासाठी येत असतात. या गडावरती मोठ्या प्रमाणात वनौषधी आहेत. मात्र ह्या वनौषधी लोकांना माहिती व्हाव्या, जसं आता मला ते लागलं होतं बघा, म्हणजे अशा पद्धतीने हा खचलेला आहे. हा का खचला तर हा निकृष्ट दर्जाचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतो. पुढे बघाल तर ह्या 2 छत्र्या इथे बनवलेल्या आहेत आणि या छत्र्या ही पूर्वीची आहे आणि ती जुनी छत्री आहे. या ठिकाणी बघा, म्हणजे कामाचा दर्जा कसा असावा बघा. या ठिकाणी आता ह्या पावसाने यांचं पित्तल उघडं केलेलं आहे. म्हणजे हे बघा, हे दिसतं तुम्हाला? हे बघा, हे बघा, असे दगड टाकून हे कॉन्क्रीट, म्हणजे ज्या याला बेसिक कॉन्क्रीट खडीचं पाहिजे होतं त्या ठिकाणी फक्त या दगड टाकून अशा पद्धतीचं कॉन्क्रीटिंग केलेलं आहे. म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकारी सातपुते यांच्या काळातील हा भ्रष्टाचार किती मोठा आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1,70,00,00,000 काम हे विविध कामामधून पर्यटकांच्या सोयीसाठी बनवायचं होतं. मात्र पर्यटक ज्या ठिकाणी विश्रांतीला जाणार आहेत
ती विश्रांतीची जागा. कुठून आलेत तुम्ही सर्वजण पर्यटक? आम्ही उदवेवरून. उधव्यावरून आलेत. ओके, कसं वाटलं तुम्हाला काय तिकडे? हा, फिरायला वगैरे चांगला आहे. हा, वन विभागाने मोठ्या प्रमाणात इथे निधी खर्च केलाय. काय तुम्हाला बघितल्यानंतर काय वाटलं? नाही, बरोबर काम नाही केलेलं आहे, ते सगळं फसलून पडलंय. हा, पुढे गडावरती शिडी कशी आहे? गडावरती थोड्याच शिड्या आहेत आणि नंतर थोड्या दगड रचलेले. पण ते पण चांगलं व्हायला पाहिजे होतं काम. हो ते खराब आहे. हो हे बघितलं तुम्ही आता स्वतः ना? हो, बघितलंय. काय काय सुविधा व्हायला पाहिजे साधारण? तुम्हाला बसायला बेंचेस करायला पाहिजेत. अजून काय पाहिजे सुविधा? म्हणजे चढायला वगैरे पायऱ्या वगैरे अजून पायऱ्या असल्या पाहिजे. निवारासाठी ऊन आहे म्हणून मग काय पाहिजे? छत पाहिजे. अजून काय काय सुविधा पाहिजेत तिकडे वर?